आज मी तुझ्याकडे वाचून दाखवणार आहे आणि याची चक्षुषी शक्य जी व्यक्ती आहे ती आज तुमच्यामध्ये आहे. ते नाव पुकारल्यावरती उभी राहिली, तुम्ही ऐकून घ्या. परमपूज्य सद्गुरु केडे काका संकल्पित अतिरुद्रयाग समही केलेले अल्पनिवेदन. जय गिरणारी, जय सद्गुरु केडे काका. आज येथे जमलेल्या सकल धार्मिक प्रवृत्तीच्या माझ्या सर्व बंधू भगिनींना अभिवादन करून माझे सद्गुरु केडे काका यांच्या आदेशाने मी माझ्या आध्यात्मिक वाटचालीचे व सद्गुरूंच्या सहवासाचे काही अनुभव तुम्हापुढे विनम्रपणे व सद्गुरूंना अभिवादन करून सांगत आहे. अनेकदा माहीत नसेल की अध्यात्मात दोन तऱ्हेचे गुरु असतात, एक मंत्र गुरु व दुसरा मोक्ष गुरु. सर्व मंत्र गुरु हे मोक्ष गुरु यापदी जाऊ शकत नाहीत, त्यामुळे ते तुम्हाला अध्यात्माच्या मध्यापर्यंत जाऊ शकतात, पण अखेरचा टप्पा ओलांडताना शेवटच्या भोज्याला हात लावण्याचे सामर्थ्य फक्त मोक्ष गुरुच देतात. यासाठी ती वेळ येईपर्यंत साधने सातत्य ठेवून वाट बघावी लागते. एक दिवस असा उजाडतो की तो मोक्ष गुरु आपोआप होऊन तुमच्या दारी प्रगट होतो. मी हे स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे. माझी दत्तप्रभूंची साधना 28 वर्षे व त्याचबरोबर पूज्य स्वामी समर्थांची साधना 7 वर्षे झाली, तरी अध्यात्मातील पूर्णता म्हणजे सद्गुरु चरणी पूर्ण शरणागती अगर त्याच्याशी एकरूप होणे हीच होय. तीच गोष्ट केडे काका बरोबर माझी झाली. त्यांचे जीवत्वाची वेदप्रसिद्धी हे पहिले पुस्तक जे आता आम्ही गुरुचरित्राप्रमाणे पूज्य मानतो ते हाती आले. जेमतेम अर्धे वाटून झाले व केडे काकाला लेखकाला भेटण्याची अनिवार्य इच्छा झाली. मनाची सारखी घालमेल होत होती. अखेर पुस्तकातील मी आनंद स्वामींना फोन लावला, त्यांना माझा विचार सांगितला. सर्वप्रथम ते म्हणाले, सोनी आजोबा, केडे काका ही व्यक्ती अत्यंत विनम्र व सौजन्याच्या मूर्तीच आहे, ते जरूर भेटतील. मी काकाला फोन लावला व वैद्यनाथ म्हणे, मी तुम्हाला आपण बोलू शकत नाही असं म्हणून खरोखरच तुम्ही मला कधीतरी भेटावे. सगळेच उत्तर आले, एकदा का मी उद्याच येतो असं म्हणून खरोखर रविवारी माझ्या घरी हजर झाले. त्यानंतर रंजन महाडिक यांनी त्यांना माझ्या घरी आणले. रंजन महाडिक हे काकांचा उजवा हात आहे. खरोखरच काकांच्या कामाकरता काळ वेळ श्रम कसलाही विचार न करता ते आज्ञा होतात, हजर होतात. त्याला माझे मनपूर्वक आशीर्वाद. पूज्य केडे काका यांना देखता क्षणी खूण पटली की मी ज्यांची वाट पाहत होतो ते हेच माझे मोक्षगुरु. त्या क्षणीच मी त्यांच्या चरणी शरणागती पत्करली व पूज्य केडे काका हेच माझे दत्त ही गाठ मी मनात दृढ बांधली. त्यानंतर दुसऱ्या भेटीत माझे अडून राहिलेले व मला सतत मानसिक त्रास देणारे आध्यात्मिक प्रश्न अडचणी ज्या आधी 5-6 सत्पुरुषांना सोडवल्या आल्या नव्हत्या, त्या पूज्य काकांनी क्षणभर समाधिस्थ होऊन पूर्णपणे सोडवल्या व त्यानंतरच्या तिसऱ्या भेटीतच पहिला शिष्य म्हणून माझा त्यांनी आदराने स्वीकार केला. हे सर्व काकांनी दत्तप्रभूंच्या आदेशानेच केलेले आहे. किंवा काका म्हणजे प्रत्येक गोष्ट आदेशाने करतात हे सर्वांनी लक्षात घ्यावे. सहवास वाढत चालला. मग मी माझ्या निकटच्या वर्तुळातील लोकांच्या अडचणीत भांडून त्या पूज्य काकांनी सोडाव्या अशी विनंती केली. 25 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या एका भगिनीची अनामिक भीती जी तिला त्रास देत होती ती दूर केली. एवढेच नाही तर काकांच्या आशीर्वादाने ती आता पूर्णपणे बरी झाली आहे. तसेच माझ्या दुसऱ्या भगिनीच्या MBA करणाऱ्या मुलाला 100 जणांच्या चाचणीतून आणि गाळणीतून तर एकट्याची निवड झाली, ती सुद्धा मल्टीनॅशनल कंपनीत अधिकाऱ्यांच्या जागेवर. त्याची आजी डॉक्टरांच्या उपायांनी हात टेकले. अशा आजारातून केवळ मस्तकी वरदास्त ठेवून पूर्ण दुःखमुक्त केले. या वयोवृद्ध असूनही त्याने या दत्तस्थानांची यात्रा आता परिपूर्ण केली. अशा या भगिनींची इथे कुठे गेले नाव सांग.
हा सीताबाळ त्या इथे हजर आहेत आणि त्या काकांना अभिवादन करून या लोकांना अभिवादन करते. चक्षुर्वी सत्यम हे इथे आहे. जय गिरनारी, जय गिरनारी. टाळ्या वाजवा सगळ्यांना. माझा स्वतःचा धाकटा नातू डेंग्यूने आजारी झाला. माझ्या पायाखाली वाळूच सरकली. मी काकाला फोन लावला. त्याने घाबरू नका, ठीक होईल असा सकाळी आशीर्वाद दिला. पण संध्याकाळी स्वतः आजार होऊन मस्तकी हात ठेवून धीर दिला. जो ताप 30 दिवस 103 डिग्री उतरत नव्हता तो 2 तासात 100 डिग्रीवर आला व माझा नातू 8 दिवसात बरा झाला. डॉक्टरांना सुद्धा या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले ही केवळ ईश्वरी कृपा आहे. अशा अनेक आठवणी आहेत, पण वेळेअभावी मी आवडते घेतो. या सर्वांना एकच संदेश इच्छितो, सद्गुरू वाचवणे अन्य नसे मोठे या जगी. धरा त्यांचे पाय आधी आधी तुम्ही. माझी प्रार्थना माझी सकाळची प्रार्थना सुरू होते ते पुढील कवनाने. सद्गुरू केणे काका तुम्ही, मोक्षगुरु माझे. प्रभातस्मयी वंदन करतो, ठेवा चौपदी सदाई बंदा, मागणे नाही उरले दुसरे. दुसरी प्रार्थना दत्तगुरूंची. दत्तगुरू मी वंदन करतो आपल्या पूज्यपदी. घ्या सांभाळून या दासाला, विनंती शरणांगत होऊ तकरी. जय गिरनारी, जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.